नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की लगेच आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल आणि तुम्हाला रेग्युलर अपडेट तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असतील तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील मित्रांनो, कमेंट बॉक्समधून कमेंट करायचा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. तर बघा, आता कोणती नवीन जाहिरात आलेली आहे. आता बघा, आता सध्या आचारसंहिता जरी सुरू असली तर आता काय झालं, न्यायालयामार्फत एक जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्यांच्या एका खंडपीठामार्फत एक नवीन जाहिरात आलेली आहे. आणि ती जाहिरात कोणती आहे ती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ओके, याच्यासाठी आपल्याला वय काय लागणार आहे, शिक्षण आणि इतर ज्या काही बाबी आहेत किंवा इतर ज्या पात्रता आहेत त्या संपूर्ण आपण समजावून इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण तुम्हाला बघायचं आहे. संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजावून सांगणार आहेत. ओके, तर चला आता आपण मी तुम्हाला घेऊन जातो त्या जाहिरातीवरती. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात आहे आणि ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मिळून जाईल. माझा जो टेलिग्राम ग्रुप आहे, तुम्हाला काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल. तिथून तुम्ही ई नोकरी संदर्भ या आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन व्हा आणि संपूर्ण रेग्युलर अपडेट्स तुम्हाला तिथे मिळत जातील. तर बघा, जाहिरात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्यातर्फे ही भरती आहे. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत ही भरती आहे. तर कोणतं खंडपीठ आहे? औरंगाबाद. तर याच्यामध्ये बघा कोणती पद आहे, तर खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवरील सफाई कर्मचारी किंवा कामगार या पदाकरिता उमेदवाराची निवड करायची आहे. तसेच ज्यांच्यासाठी काय 6 उमेदवाराची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे. त्याच्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सदर निवड किंवा प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध असेल. तर सदर पदाची जी वेतन श्रेणी आहे तुम्ही बघू शकता, A3 16,600 ते 52,400 इतका पेमेंट तुम्हाला इथे असणार आहे. आणि जे काही भत्ते तुम्हाला लागू असतील ते इथे बाकीचे भत्ते पण तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर बघा, प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता पूर्ण करण्यास इच्छुक उमेदवाराकडून आपल्याला काय करायचं, अर्ज करायचा आहे. आणि तिथे नमुना पण दिलेला आहे. तर बघा, शेवटची डेट आहे तुमची 10 एप्रिल 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज आहे तो काय करायचा, तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा. फक्त इथे कुठलाही ऑनलाईन फॉर्म नाही भरायचा, फक्त स्पीड पोस्टने पाठवायचा. आणि हा ॲड्रेस आहे, इथे तुम्ही ॲड्रेस बघू शकता. आणखी ते बघा, स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून तुम्हाला इथे अर्ज तुमच्या विचारात घेतला जाणार नाही. तर आता सर्वात महत्त्वाची माहिती आहे की पात्रता काय असेल, तर उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा, हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. ओके, सफाई कर्मचाऱ्यासाठी. आणि 18 ते 38 इतकं तुमचं वय असायला पाहिजे. त्याच्यानंतर मागासवर्गीयासाठी इथे तुमची मर्यादा 43 वर्षापर्यंत असेल. उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता तसेच बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवाराला बघा, जे काही स्वच्छतागृह असतात आणि झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही अटी आहेत. उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. म्हणजे इथे तुमचा एक किंवा जे काही 6 महिन्याचा असतो तो कॉन्ट्रॅक्ट इथे तुमच्याकडून ते लिहून घेणार आहेत. बट हे नॉमिनल असते, शेवटी सरकारी जॉब आहे. तर बघा, उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेली नसावी. कुठलाही म्हणजे तुमच्यावरती MPSC मार्फत असो की कुठलाही असो, कुठलाही तुमच्यावरती खटल्याचा म्हणजे सुरुवात म्हणजे तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये दोषी नसावे. ओके, आणि त्याच्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल नसावा, तेच तिथे सांगितलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती बघा. तर बघा, तुम्हाला काय काय करायचं आहे, अर्जासोबत काय काय जोडायचं आहे. तर 10वी 12वी जी काही तुमची 4थी 7वी उच्च शिक्षित असाल मित्रांनो, सर्व जोडायचं. असं नाही की 4th पास आहे म्हणून 4th पासवरती मागितलं, फक्त 4थीची आणि 7वीची जोडायचं असं नाही. तुम्हाला जे काही तुमचं हायर एज्युकेशन आहे ते संपूर्ण इथे झेरॉक्स त्याच्या जोडायचे आहेत. त्याच्यानंतर जन्मतारखेचा दाखला, त्याच्यामध्ये जन्मतारखेच्या दाखल्यामध्ये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पण चालते. दिव्यांगी असल्यास दाखला जोडा, जातीचा दाखला जोडा, सफाई कामाचा अनुभव असल्यास ते तुम्हाला सर्टिफिकेट जोडायचं आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट. आणि जे काही बाकीचे ते डॉक्युमेंट दिसत आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करा. ते संपूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे सोबत जोडायचे आहेत. उमेदवारासाठी बघा, उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले कागदपत्रे जोडावीत. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र याची ओरिजिनल जोडायची आहे. ओके, त्याच्यानंतर शासकीय कर्मचारी असल्यास तुम्हाला परमिशन घ्यावी लागते, ते पण तिथे जोडायचं आहे. त्याच्यानंतर अर्जाची छाननी कशी होणार आहे बघा.
तर जे काही किमान अर्हताधारक कॅन्डिडेट असतील त्यांची काय छाननी होणार आहे आणि त्याच्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता आणि त्याच्यानंतर मुलाखत होणार आहे. ओके. त्याच्यानंतर सदर पदासाठी किमान अर्हता आवश्यक असून ती अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराला प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलवण्यात येईलच असं नाही. बघा, आता ते काय करणार, छाननी करणार आणि त्यांना जे योग्य कॅन्डिडेट वाटतील त्यांना तिथे तुम्हाला बोलवण्यात येईल. तसेच केवळ उमेदवाराने अल्पसूचीमध्ये नाव असले म्हणून उमेदवार निश्चित झाले असं काही नाही. तर ओके, हा एक पॉईंट झाला. तर ही तुमची लिस्ट लागेल. लिस्टमध्ये नाव असल्यास तुमचं मग मुलाखत तुमची जे काही प्रॅक्टिकल होईल त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करण्यात येईल. तर बघा, इथे प्रात्यक्षिक गुण आहेत 30 मार्काचे, शारीरिक क्षमता चाचणी आहे 10 मार्काची, तोंडी मुलाखत 10 मार्काची, असं पकडून 50 गुणांवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑलरेडी सांगितलेलं आहे. ऑफलाईन तुम्हाला फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण माहिती जोडून तुम्ही डॉक्युमेंट जोडून तुम्हाला इथं फॉर्म सबमिट करायचा आहे. इतर आवश्यक सूचना बघा, अर्ज पाठवताना तुम्हाला सगळ्यात वरती काय करायचं, आपण पूर्वीच्या काळी जेव्हा ऑफलाईन अर्ज भरले जायचे तर एन्व्हलप जो असतो तुमचा त्याच्यावरती सफाई कर्मचारी या पदाकरिता अर्ज असा ठळक अक्षरात लिहायचा आहे. स्वतःचे जे काही पासपोर्ट आहे ते जोडायचे आहेत आणि जिथे जिथे साईन मारायची आहे किंवा जे काही झेरॉक्स लागत आहेत त्या संपूर्ण गोष्टी जोडायचं आहे. आणि सोबतच तुम्हाला बघा 200 रुपयाचं काय करायचं आहे, मी डिमांड ड्राफ्ट इथे भरून तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. 200 रुपये तुमची फीज आहे. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जात दिलेली माहिती खोटी आढळल्यास तुम्हाला तिथे बाद करण्यात येईल. तर ह्या जनरल जे काही रूल्स आहेत ते संपूर्ण रूल्स इथे ते लागू होत आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस दिला आहे आणि तुमची शारीरिक जे काही चाचणी आहे ती तुम्हाला जालना रोड औरंगाबाद या ठिकाणी होणार आहे, ज्यालाच आपण छत्रपती संभाजीनगर असं आपण म्हणतो. तर ही संपूर्ण माहिती होती आणि याच्यामध्ये आणखी जर काही तुम्हाला डाऊट असतील मित्रांनो तर इथे तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तर ही ऑलमोस्ट सर्व पॉईंट कव्हर केलेले मित्रांनो. जे काही आता तुम्हाला याच्यामध्ये आणखी जरी काही डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे मित्रांनो. आणि व्हिडिओला तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त लाईक करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. सध्यासाठी एवढीच माहिती होती. थँक्यू व्हेरी मच.